नमस्कार, मी रचना विचारे. विचारा लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आठवड्याचा पहिला दिवस आणि आजचा विषय आहे शिक्षण क्षेत्रातील करिअर आणि त्याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत शिक्षक प्रशिक्षक प्राध्यापक कुलदीप सिंग राजपूत. सर, तुमचं मनापासून स्वागत. थोडंसं मला प्रेक्षकांशी बोलायचं आहे. जसा आज आपला विषय आहे शिक्षण क्षेत्रातील करिअर, तुमचे खूप सारे प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत आणि अर्थातच माझे तर नेहमीप्रमाणे प्रश्न आहेतच जे मी सरांना विचारणार आहे. पण जर तुम्हाला शिक्षक प्रशिक्षक प्राध्यापक कुलदीप सिंग राजपूत यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील, तुमच्या जर काही समस्या असतील तर त्यासाठी पटकन आमचा फोन नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02261112400. आम्ही तुमच्या प्रश्नांची आणि फोनची वाट बघतोय. सर, शिक्षण क्षेत्रातील करिअर हा विषय जरी आपण आता निवडलेला असला, जुलैपासून आता शाळा आणि कॉलेजेस सुरू होतील, मुलांच्या काही CBSE पॅटर्नच्या शाळा सुद्धा आता लवकरात लवकर सुरू झाल्या असतील किंवा होणार आहेत, पण हा विषय निवडण्यामागचं कारणच हे आहे की आम्हाला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचे की सध्या शिक्षण क्षेत्रातलं काय वास्तव आहे. हां, वास्तव सगळ्यात भीषण वास्तव ज्याबद्दल वारंवार चर्चा केली जाते ती प्रामुख्याने आपण शिक्षक म्हणून या संदर्भात चर्चा केली जाते. कारण शिक्षक हा असा कॉम्पोनंट आहे शिक्षण क्षेत्रातला की ज्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. आणि या सगळ्या अवलंबून असण्यामागे एक महत्त्वाची अशी बाब आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये डिमांड अँड सप्लाय असे रेशो कधी कधी चर्चा केली जाते की BEd DEd खूप होत आहेत पण जॉब्स नाहीत. तर मला वाटतं की ही सगळ्यात मोठं एक चॅलेंज आहे आजच्या घडीला की एक औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे बघणारे आणि जाणारे शिक्षक ही काळाची गरज आहे. हे एक महत्त्वाचं एक चॅलेंज आहे. दुसरं असं आहे की प्रत्येकजण जो तो अनुदानित शाळेमध्ये किंवा संस्थेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे. तर हे एक महत्त्वाचं चॅलेंज आहे. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढती आहे. क्वालिफाईड शिक्षकांची बेरोजगारी हा खूप मोठा एक चॅलेंज आहे अशा भारतामध्ये जिथे युवकांची संख्या सगळ्यात जास्त आहे आज जगामध्ये. तर या दृष्टिकोनातून आपण या आव्हानाकडे बघितलं पाहिजे. आणि तिसरी एक महत्त्वाची आहे की डिग्री आहे पण जॉब नाही आहे. त्याच्यामुळे डिग्री आहे पण स्किलसुद्धा नाही आहे. हा एक महत्त्वाचा एक इथे आव्हान आहे. आणि स्किल नसल्यामुळे प्रॉपर शिकवण्यासंदर्भात ज्या गोष्टी लागतात, परत तोच मुद्दा येतो आहे इथे की औपचारिक शिक्षण म्हणजे चार भिंतीमधलं शिक्षण याच्याकडे सगळेजण बघण्याचा प्रयत्न करतं की मला पाहिजे आता DEd BEd झालं की मला आता ग्रँटेड जॉब कसा मिळेल, 10 ते 5चा जॉब कसा मिळेल, या दृष्टिकोनातूनच प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण आता थोडंसं आपल्याला हे आव्हान आणि वस्तुस्थिती स्वीकारून थोडंसं त्याच्या पलीकडे बघावं लागणार आहे. बरोबर, जे आत्ता बघणं गरजेचं आहे. नाहीतर असं होईल की एक टॅबू किंवा एका आपण चौकटीमध्ये अडकून जाऊ आणि त्या चौकटीमध्ये अडकून गेल्यामुळे काय होईल की त्याच्या पलीकडे न बघणारे शिक्षक जर समाजामध्ये असे असतील तर मग बेरोजगारी वाढेल आणि त्याच्यातनं शिक्षण क्षेत्राचे एक काय म्हणतात त्याला की एक काळीमा थोडंसं किंवा एक थोडंसं चुकीच्या दृष्टिकोनातून या पेशाकडे बघण्याचा आता कल वाढत आहे की शिक्षक होऊन काय फायदा आहे, शिक्षकाला जॉब नाही आहेत. पण नॉर्वे, स्वीडन, युरोपियन कंट्रीजमध्ये डिग्निटी आहे टीचर्सला. याचं कारण असं आहे की तिथे त्यांनी ते प्रोफेशनला त्या डिग्निटीला मेंटेन केलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा ती डिग्निटी होती, आजही काही अंशी ती आहे, पण आता आपल्याला बदलावं लागेल. जर शिक्षकांनी बदललं नाही त्यांना आणि त्यांनी त्यांच्या प्रोफेशनकडे ब्रॉडर ॲस्पेक्टने जर बघितला नाही तर मात्र खूप आव्हान जे आहे ते खूप अवघड होऊन जाईल आणि मग मात्र तिथे शिक्षकाचं अस्तित्व सुद्धा धोक्यात येऊ शकेल. निश्चितपणे आपल्याला नॅरो माइंडेड आता राहून चालणार नाही. काळानुरूप बदल हा तर अर्थातच प्रत्येक शिक्षकाने सुद्धा ऍक्सेप्ट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. सर, शिक्षण क्षेत्रातील करिअर हा जसा आज विषय घेतलेला आहे, जसा तो तुम्ही सांगितलं की संधी आहे पण आव्हानं सुद्धा आहेत आणि त्या आव्हानांचा आपल्याला पाठपुरावा करायचा आणि यशस्वी आपल्याला व्हायचंय. पण आउट ऑफ बॉक्स जाऊन जर आपल्याला शिक्षण क्षेत्रातल्या करिअरचा जर विचार करायचा असेल तर नेमका मग तो विचार कसा करायचा? येस, प्रामुख्याने आपण शिक्षक म्हणून विचार करूयात की जनरली काय होतं की कुठल्याही टीचर एज्युकेशन संस्थेमध्ये शिक्षक हाच विचार करून DEd BEdला किंवा येतात की मला आता हे कोर्स केल्यानंतर कुठेतरी ग्रँटेडला जॉब मिळेल. पण आता हे वास्तव स्वीकारलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये 2012 पासून रिक्रुटमेंटच बंद आहे शिक्षकांची. मग 5 वर्ष झालीत आता. मग अनुदानितच्या शाळा लेवलचे जॉब पूर्णपणे बंद असताना मग या शिक्षकांनी, जे शिक्षक आहेत ज्यांना तो गव्हर्नमेंट जॉब पाहिजे होता त्यांना तो मिळालेला नाही. पण जर त्यांनी आधीपासूनच विचार केला की चला आता आउट ऑफ बॉक्स आपण विचार करूयात, म्हणजे शाळांच्या ऐवजी जर आपण थोडंसं ब्रॉडली विचार केला म्हणजे औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत आहे. स्ट्रीट चाइल्ड ज्याला म्हणतो आपण. मग त्यांना शिकवणारे शिक्षक आहेत का? वस्ती वेश्यातल्या मुलांना शिकवणारे शिक्षक आहेत का? रेल्वेवर त्या प्लॅटफॉर्मवर जी मुलं असतात त्यांना शिकवणारे शिक्षक आहेत का? तर आता शिक्षकाचा असा दृष्टिकोन आपल्याला बनवावा लागणार आहे की या मुलांसाठीचे शिक्षक म्हणजे पर्यायी शिक्षणासाठीचे शिक्षक आणि तो डेव्हलप करावा लागणार आहे ॲटिट्यूड. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नंतर भारतामधली इलिटरेसी रेट हा सुद्धा खूप हाय आहे.
मग ते निरक्षर जे लोक आहेत त्यांच्यासाठीचे शिक्षक बरोबर. आहेत का? त्याच्याबरोबर प्रौढ शिक्षण हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इश्यूज हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यांच्यासाठीचे शिक्षक, ट्रेनर हे आपल्याकडे अजून फारसं कल्चर वाढलेलं नाही आहे. त्याच्यात प्रौढ साक्षरता अभियान येतं किंवा रात्र शाळांचा सुद्धा उल्लेख होतो. तिथे काम करणारे किती शिक्षक इच्छुक आहेत की चला मी वस्ती शाळेत जाईल आणि मला तिथे काम करण्याची इच्छा आहे, आश्रम शाळेत जाऊन मला काम करण्याची इच्छा आहे. कारण आपण अडकलो ते वेतन श्रेणीमध्ये. मला 6 पे हवा आहे, मला ते पर्टिक्युलर 10 ते 5 हा जॉब हवा आहे. हे थोडंसं जर आपण याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर मला वाटतं की तिथे भरपूर संधी आहेत. स्वतःचे मार्ग निर्माण करता येतील शिक्षकाला. आणि हे कधी करावं लागणार आहे तर तुम्ही BEd DEd करताना जर हे डोळ्यासमोर ठेवलं की मला आउट ऑफ बॉक्स जायचं आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, तर स्काय इज द लिमिट. निश्चितपणे. पण सर असं किती शिक्षक विचार करतात? कारण मला असा मुद्दा इथे उपस्थित करायचा तो म्हणजे की पूर्वी असं म्हटलं जायचं की एक खडा मारला की SSC असलेले लोक आपल्याला मिळायचे. नंतर जेव्हा खडा मारला जायचा तेव्हा ग्रॅज्युएट लोकांची संख्या आता खूप होती. तसंच आता जर समाजात उठलो आणि जर खडा मारला तर BEd DEd वाल्यांची संख्या कमी नाहीये. मग कुठे अडतंय? हो, हाच मगाशी मी बोललो की सप्लाय अँड डिमांड. म्हणजे असं म्हटलं जातं की डिमांड कमी आहे आणि सप्लाय खूप जास्त आहे. DEd BEd होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण मला वाटतं की ह्या ॲटिट्यूडच चुकीचं आहे. असं बघूच नाही. हा आपण एका चष्म्यातनं बघतोय म्हणून आपल्याला हा प्रॉब्लेम दिसतो आहे. पण मला असं वाटतं की आपण असं बघितलं पाहिजे की DEd BEd होऊन औपचारिक ग्रँटेड शाळांच्या पलीकडचं किती विश्व मोठं आहे आणि तिथे जर आपण काही तिथला टार्गेट ग्रुप जर काही अचीव करू शकलो, म्हणजे उदाहरणार्थ अनेक इथे स्कोप्स आहेत. उदाहरणार्थ काउन्सिलिंग सेंटर जर एखाद्या शिक्षकाने सुरू करण्याचा विचार केला, तुमचं सायकोलॉजी बॅकग्राऊंड आहे, एखादा डिप्लोमा जर तुम्ही केला, पुण्यामध्ये CYD NGO आहे, टाटा इन्स्टिट्यूट आहे, इथून जर तुम्ही डिप्लोमा केला काउन्सिलिंगचा, तर आज बघा तुम्ही मेंटल हेल्थ हा प्रॉब्लेम फेस करणारे अनेक ॲडोलसंट आहेत. तो टार्गेट ग्रुप तुम्ही करू शकता. त्यांच्यासाठीचं टीचिंग, रेमेडियल टीचिंग म्हणून एक प्रकार असतो. कोचिंग क्लासेस तुम्ही प्रोफेशनल सुरू करू शकता स्वतःचे. कारण परत हा मुद्दा येतो की शाळामध्ये शिक्षकांना काही वेळेला वेळ मिळत नाही शिकवायला, काही वेळेला शिक्षक शिकवत नाहीत प्रॉपर जसं शिकवायला पाहिजे, त्याच्यामुळे कोचिंग क्लासेस वाढत आहेत. पण प्रोफेशनल कोचिंग क्लासेस हा सुद्धा एक खूप चांगला व्यवसाय आहे जर त्याच्याकडे जरा ब्रॉडर व्ह्यूने बघितलं तर. आणि एंटरप्रेनरशिप, स्वतःचं मार्ग जर स्वराज्य निर्माण करण्याचा जर आपण प्रयत्न केला शिक्षणातून, शिक्षकांनी जर असा विचार केला तर डेफिनेटली मग ही बेरोजगारी सुद्धा राहणार नाही. आणि खडा मारला तर तो बरोबर अशा शिक्षकाला लागेल किंवा कोणत्या अशा शिक्षकाला तो लागेल की जे स्वतःच्या पायावर उभे आहेत. तर ही क्षमता विकसित करावी लागेल शिक्षण क्षेत्रामध्ये की जे टीचर ट्रेनीज आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे कोणकोणते माध्यम आहेत, कोणकोणते रस्ते आहेत, कोणकोणते मार्ग आहेत, याच्यावर जर आपण चिंतन मनन करू शकलो आणि त्या दृष्टिकोनातून आता, कारण शासन अनेक गोष्टींमध्ये अडकलं आहे. तिथे रोस्टरचे प्रॉब्लेम आहेत, काही अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्न आहेत, शासनाकडे लाखोंचं कर्ज आहे, अनेक गोष्टी आहेत. आता शासन कधी जागा होईल माहीत नाही किंवा त्यांच्या लेवलला शासन प्रयत्न करत आहेत. पण आता शिक्षकांनी स्वतःचे मार्ग निर्माण करावे लागतील, सृजनशील पद्धतींचा वापर करावा लागेल, तरच ते शक्य आहे. आणि कसं लर्निंग प्रोसेस कधी थांबत नाही. शिक्षक जरी शिकवण्याच्या पेशात असला तरी सुद्धा त्याची सुद्धा शिकण्याची ती प्रोसेस ही कायम अगदी सुरूच राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. सर, जसं तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला, अनेकदा खाजगी शाळांचा आपण इश्यू बघतोय किंवा अनुदानित विना अनुदानित जे काही आता सध्या बघतो की फी वाढीचं सुद्धा प्रकरण आपल्याला खूप वाढत चाललेलं पाहायला मिळते. पण मग अशा वेळेस आता शिक्षकांना तुम्ही एक संधी देता आहात की कुठेतरी जाऊन त्यांनी थोडासा आउट ऑफ द वे विचार करायला हवा गरीब मुलांसाठी किंवा रस्त्यावरची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी. जसं सिग्नल शाळा आता आलेल्या आहेत, वेश्यावेस्तींमध्ये अनेक शाळा आता सुरू झालेल्या आहेत. अशा ठिकाणी जर जायची त्यांची मानसिकता असेल तर मग कशा पद्धतीने त्यांना पुश करावं लागेल? हो, बेसिकली ना इथे हे परत त्यांचं जे ट्रेनिंग होतं तर मला वाटतं की टीचर्सची पर्सनॅलिटी ग्रूमिंग जे असतं ते त्या पद्धतीने होणं गरजेचं आहे की फक्त पर्टिक्युलर सेक्टरमध्ये तुम्ही जॉब न सर्च करता तुम्ही थोडंसं समाज शिक्षक बना, समाजामधले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला ॲड्रेस करा. आणि प्रत्येक प्रॉब्लेम हा एज्युकेशनशी जोडलेला आहे. निरक्षरता आहे म्हणून दारिद्र्य आहे म्हणून परत निरक्षरता आहे. हे जर आपण ॲड्रेस करू शकलो तर मला वाटतं तिथे बऱ्यापैकी अनेक गोष्टी होतील. आणि काही शिक्षक, काही शाळा, काही महाविद्यालय हे खूप करतायत. BEd काही कॉलेजेस असे आहेत जे खूप एक्सपेरिमेंटल वेने जात आहेत, पण ही संख्या खूप कमी आहे. खूप रोटन आणि पारंपरिक पद्धतीने BEd आणि DEd कोर्सेस आता 2016ला अनेक जे विद्यापीठ आहेत, पुणे आहे, मुंबई, या विद्यापीठांनी जो कोर्स आणला आहे तो खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. सगळे ॲस्पेक्ट जे तुम्ही म्हणताय ते त्याच्यात कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण परत मेंटॅलिटी तशी झाली पाहिजे शिक्षकाची की आता मला या सेक्टरमध्ये काम करायचं आहे. याच्यात एक दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम असा होतो की परत 6 पे 7 पे हे जी एक तुलना आहे, हे जे एक जग आहे मोठं, आर्थिक उलाढाल इथे जी होते अनुदानित सेक्टरमध्ये, ती मात्र इथे प्रायव्हेट सेक्टरमध्ये इतक्या लवकर होत नाही. स्वतःचं जर सुरू करायचं असलं तरी शेवटी त्याचं घर आहे, त्याला घर चालवायचं आहे.
पण मला असं अजूनही वाटतं की अशा संधी किती आहेत ग्रँटेडच्या, याचा उघडपणे आपण जर विचार केला तर त्या संधी खूप कमी आहेत. अनुदानित जॉब ही श्रिंक होत चाललेले आहेत. त्याच्यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आहे, पण ते मिळेल त्यावेळेस मिळेल. आजच्या घडीला तुम्ही तुमचे रस्ते उघडा. आणि मला वाटतं की यस सर, या मुद्द्यावर पण मला थोडंसं यायचं आहे, कारण इथे पुन्हा गणित आहेत आर्थिक, त्यामुळे पुन्हा एकदा या विषयावर यायचं आहे. पण त्याआधी एक फोन घेऊया. कल्याणहून संजीवनी बोलतात. बोला संजीवनी, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, बोला बोला मॅम. हां बोला संजीवनी. नमस्कार तुम्हाला. नमस्कार. हां, माझा मुलगा BE झालेला आहे मेकॅनिकल, आणि पुढं त्यानं टीचिंग जॉबमध्ये जावं, MBA करावं, काय करावं काय समजत नाही. ओके सर, असा गोंधळ अनेक पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा होतच असतो. एक्झॅक्टली. याला सरळ सरळ साधं उत्तर आहे की नो युअर सेल्फ. त्या मुलाला त्याला काय आवडतं, त्याचं काय पॅशन आहे, त्या पॅशनमध्ये त्याला जाऊ द्यात. कुठल्याही क्षेत्राला करिअर नसतंच. बेसिकली व्यक्तीला करिअर असतं. व्यक्तीला काय आवडतं, त्याचे स्ट्रेंथ काय आहे, त्याला काय आवडतं, त्याला कुठल्या मार्गाने जायला आवडतं. जर तू मेकॅनिकल साईडमधला असेल आणि त्याला MBA करून काही मॅनेजमेंटमध्ये यायचं असेल तर लेट हिम गो. त्याला स्पर्धा परीक्षेचा मार्ग उपलब्ध आहे. त्याला गॅरेज चांगलं प्रोफेशनल सुरू करता येऊ शकतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण हे डिस्क्रिमिनेशन जे आहेत ना, की हे डेसिग्नेशन किंवा हे प्रोफेशन म्हणजे चांगलं आणि हे प्रोफेशन म्हणजे कमी, हे आता कुठेतरी बंद केलं पाहिजे. मला आवडेल ते काम करू देत, आणि ज्यावेळेस तो त्या पद्धतीने पुढे जाईल त्यावेळेसच त्याची हॉबी बनेल. त्याचं जॉब, त्याचं करिअर विल बी हॉबी, आणि तो एन्जॉय करेल. त्याच्यामुळे त्याला विचारा तुम्ही हा प्रश्न की तुला काय करायचं आहे. आणि हे करत असताना मला असं वाटतं की थोडा संशोधनही करा की कोणकोणते क्षेत्र उपलब्ध आहेत. मेकॅनिकल ज्याची डिग्री झाल्यानंतर कोणकोणते क्षेत्र आहेत आणि या क्षेत्रात त्याला काय करायचं आहे. निश्चितपणे. सर, आणखीन एक फोन आलाय, तो घेऊया. नितीन बोलतायत महाडहून. बोला नितीन, प्रश्न विचारा. नितीन बोला. नितीन बोला. तुम्हाला आवाज ऐकू येतोय माझा? बोला. हॅलो नितीन, प्लीज टीव्हीचा आवाज बंद करा आणि तुमचा प्रश्न विचारा. हरकत नाही, फोन ड्रॉप झालाय. सर, मी मगाशी जो मुद्दा उपस्थित केला होता की आर्थिक गणितांचा विचार करावा लागतो. आज अशी ही अवस्था पाहायला मिळते की शिक्षक पेशा ज्यांचा आहे त्यांना मुलं मिळत नाहीत, मुली मिळत नाहीत, लग्न होत नाहीत. इतकी भयान अवस्था आहे शिक्षण क्षेत्राची. आहे कारण तेच आहे. एकच कारण त्याचं आहे की प्रत्येकाला तो अनुदानित जॉब हवा आहे शाळेमधला, आणि तो मिळत नाही. म्हणून हे शिक्षक काही वेळेला शिक्षक असे आहेत, मी BEd कॉलेजला प्राध्यापक असताना असे मला अनुभव यायचे की मग महिला शिक्षक आहेत, मग घरी वेळ जात नाही म्हणून BEdला आले आहे, किंवा काय करायचं हेच माहीत नाही आहे. म्हणजे BEd आले कशाला हेच माहीत नाही आहे. मग काय होतं की ही बेरोजगारी संख्या वाढत जाते, आणि अनएम्प्लॉयमेंट जर रेशो वाढत गेला तर मग अशा घरी मुली देताना सुद्धा विचार केला जातो की खरं फ्युचर आहे का या प्रोफेशनला. म्हणून मला असं वाटतं की आता जॉब आणि हे टिपिकल 10 ते 5 हा जॉब सोडून ना आता बाहेर यावं लागणार आहे, आणि पर्सनॅलिटी ग्रूमिंग झाली पाहिजे. म्हणजे टीचिंग शुड बी अ पॅशन. ते इमोशनल असलं पाहिजे शिक्षक, आणि त्याची जी पर्सनॅलिटी ग्रूमिंग आहे ती स्वतःला शिक्षकाला करावी लागणार आहे, त्या विद्यार्थी शिक्षकाला. त्याचबरोबर टीचर एज्युकेशन जे इन्स्टिट्यूट आहेत ते करतातही काही अंशी, आणि अजून त्याच्यावर मेहनत घ्यावी लागणार आहे. तर कुठेतरी हा पॅशनेट शिक्षक ज्यावेळेस समाजात जाईल त्यावेळेस त्याला नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज असतील. आणि तुम्हीच म्हणूनच उल्लेख केला त्या संज्ञेचा, म्हणजे शिक्षक नको तर आता समाज शिक्षक आपल्याला हवेत. तर पर्सनॅलिटी ग्रूमिंगचा मुद्दा आला म्हणून मला विचारायचं होतं की कसा असावा तो व्यक्तिमत्व विकास. येस, पर्सनॅलिटी ग्रूमिंगमध्ये मला असं वाटतं की टीचिंग शुड बी, म्हणजे टीचिंग प्रोफेशन हा प्लॅन A असला पाहिजे त्याचा, आणि प्लॅन B सुद्धा टीचिंगच असलं पाहिजे. त्याला ऑप्शन नसावं की मला इथं हे नाही झालं तर मी आता दुसरं काहीतरी ॲडमिनमध्ये जाईल, नो. टीचिंगच त्याचं पूर्णपणे डेडिकेटेडली त्याने टीचिंगमध्ये यावं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं एक मला असं वाटतं की डिग्रीपेक्षा क्वालिटीवर जास्त भर द्यावा. म्हणजे तो काळ गेला, आता गुण याच्यापेक्षा गुणवत्ता आता महत्त्वाची आहे. आणि आता 25 वर्ष झाले आपण LPG हे धोरण स्वीकारून, तर जागतिकीकरणामध्ये आता तुम्हाला जर गुणवत्ता तुम्ही दाखवली नाही तर तुम्ही इथे टिकूच शकत नाही. आणि आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा हळूहळू टप्प्याटप्प्याने या गोष्टी येत आहेत की शो युअर क्वालिटी, शो रिझल्ट्स, आणि तुम्ही जर रिझल्ट दाखवले तरच तुम्हाला पुढच्या संधी आहेत. आणि त्याच्यामुळे आता शिक्षकांनी पर्सनॅलिटी ग्रूमिंग करताना हा विचार केला पाहिजे की मला लेसन चांगल्या पद्धतीने शिकवता येतं का. बेसिकली माझं शिकवणं मुलांना आवडतं का, आणि ते आवडत असेल तर मी माझ्या विषयातलं कसं नॉलेज अपडेट ठेवलं पाहिजे. हे पाहायला मिळतं शिक्षकांना नॉलेज अपडेट ठेवत नाहीत. हे अर्थात अपवाद असतात याला सुद्धा, पण बऱ्याच अंशी असं आहे की विषयातलंच चांगलं नॉलेज त्यांना नाही आहे. बरं, नॉलेज आहे तर ते मांडता येत नाही, मग ते विद्यार्थी बसत नाहीत वर्गात.
हा सरळ सरळ लॉजिक आहे. विद्यार्थी त्यावेळेसच बसतात ज्यावेळेस त्यांना तो शिक्षक आवडतो, ते शिक्षक आवडला की विषय आवडायला लागतो, विषय आवडायला लागला की त्या विषयात ते करिअर करतात. इतका तो डायरेक्टली इम्पॅक्ट होत असतो. त्याच्यामुळे आपल्या विषयातले मेथडॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, अध्यापनाच्या नवीन नवीन पद्धती, तुम्ही जर जुन्या पद्धतीने त्यांच्यासमोर गेलात तर विद्यार्थी तुम्हाला ऍक्सेप्ट करत नाहीत. विद्यार्थी बदलतो आहे, तो स्पष्टपणे नाही म्हणणारा आजचा विद्यार्थी आहे आणि हे शिक्षकांना स्वीकारावं लागेल. निश्चितपणे आवडी-निवडी पण जोपासायच्या आहेत, मूल्य सुद्धा जोपायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आता क्वालिटीचा जमाना आहे, त्यामुळे फक्त क्वांटिटीच्या मागे नाही लागायचे, क्वालिटी सुद्धा आपल्याला द्यायची आहे. सर, या विषयावर अशीच चर्चा पुढे सुरू ठेवूया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विचारा लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिक्षण क्षेत्रातील करिअर या विषयावर आपण राजपूत सरांकडून मार्गदर्शन घेतोय. आणखी एक फोन आलाय, अमोल बोलतायत वाशिमहून. बोला अमोल, प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. पॉलिटेक्निक झालेलं आहे माझं. बोला. पॉलिटेक्निक झालं म्हटलं. अमोल, तुमचा प्रश्न समजत नाहीये. पॉलिटेक्निकचं शिक्षक होण्यासाठी काय करावं लागेल? ओके, पॉलिटेक्निकमध्ये सर त्यांना शिक्षण किंवा करिअर असं त्यांचा प्रश्न आहे. पॉलिटेक्निकमध्ये शिक्षणाच्या अनेक संधी आता उपलब्ध झालेल्या आहेत. ते सुद्धा आता तुम्ही व्यावसायिक या दृष्टिकोनातून याला जर बघितलं की पॉलिटेक्निकमधून आता परत तुम्ही जर गव्हर्नमेंट सेक्टरकडे जाणार असाल तर तिथे मर्यादित संख्या आहेत. त्याच्यापेक्षा स्वतःचे काही मार्ग जर तुम्हाला इथे शोधता आले त्या क्षेत्रातले, तर तुम्ही थोडंसं गोथ्रू करा. आणि बदलत्या इंडस्ट्रीयल झोन जे आहेत तिथे मात्र खूप अपॉर्च्युनिटीज या क्षेत्राला अवेलेबल आहेत. तिथे तुम्हाला थोडंसं सर्च आउट करून त्या पद्धतीने हंट करावं. बदलती इंडस्ट्री असा उल्लेख आला तुमच्या बोलण्यातून, म्हणून एक प्रश्न विचारायचा म्हणजे की बदलती शिक्षण पद्धत सुद्धा आणि बदलती ही इंडस्ट्री, ही उद्योगांची प्रक्रिया ही पण बदलती. पण सर, ह्याच्यात गॅप सुद्धा पाहायला मिळतो. हा गॅप कसा भरून काढायचा? येस, एक्झॅक्टली. काय होतंय की खूप एक दोन भारत आहेत. एका भारतामध्ये दोन भारत राहत आहेत. एक असा भारत आहे जो खूप मॉडर्न आहे, जो खूप IB मध्ये इंटरनॅशनल स्कूल्समध्ये त्यांची मुलं जात आहेत, आणि एक असा भारत आहे जो पूर्णपणे गरीब आहे, 2 वेळचं जेवायला मिळत नाहीत. आणि आपल्याला ही परिस्थिती माहिती आहे, भयान परिस्थिती. यामधला जो गॅप आहे तो मात्र आपल्याला भरून काढण्यासाठी शिक्षण क्षेत्राचा जर विचार केला तर परत ती जबाबदारी शिक्षकावर आहे. परत त्या शिक्षकाला असा वेळ द्यावा लागेल, म्हणजे ही मुलं जर रस्त्यावर काहीतरी भीक मागण्याचं काम करतायत किंवा हॉटेलमध्ये काम करतायत, बालमजूर आहेत आपल्याकडे, तर तुम्ही जर त्यांना शाळेच्या वेळांमध्ये शाळेत या म्हटलात तर ते येणार नाहीत, कारण त्यांची कामाची वेळ आहे ती. त्यांच्यासाठी तुम्हाला रात्रशाळा, संध्याकाळी त्यांच्या घरी जाऊन, म्हणजे विवेकानंदांनी सांगितलं की जर मुलं शाळेत येत नसतील तर शाळेने मुलांपर्यंत गेलं पाहिजे. तर आता गरज आहे की शिक्षकांनी मुलांपर्यंत गेलं पाहिजे, त्या वस्तीत गेलं पाहिजे. त्यांना सांस्कृतिक डिफरन्स जो असतो, कल्चरल डिफरन्स, तो वाटता कामा नये. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पद्धतीने त्यांना शिकवलं पाहिजे. आणि शिक्षण सुद्धा काय द्यायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांना लिटरसी बरोबर जीवनमान कसं सुधारता येईल, जीवन कौशल्य कसे शिकता येतील, दैनंदिन व्यवहार कसा करावा लागेल, या संदर्भातले शिक्षण देण्याची गरज आहे. निश्चितपणे. सर, आता मला एक आठवण झाली ती म्हणजे काही दिवसांपूर्वीच एक बातमी आली होती की रायगड जिल्ह्यातून, ती म्हणजे एका गुरुजींनी अक्षरशः कातकरी पाड्यांवरच्या मुलांना शिकवण्यासाठी पहिलीची जी पुस्तकं होती भाषा विषयाची, ती कातकरी भाषेत आता ट्रान्सलेट केलेली आहेत. सर, असे पण मला वाटतं उपक्रम राबवू शकतात शिक्षक आहेत. येस, खूप चांगला तुम्ही मुद्दा टच केला आहे. आणि असे शिक्षक आहेत की जे खूप उद्योगशील आहेत, जे खूप ॲक्टिव्ह आहेत. आणि उदाहरणार्थ आदिवासी समाज, त्यांची जी भाषा आहे, त्यांच्या बोलीभाषेत पुस्तकं खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि होतं काय, माझ्या गावाशेजारी पावरा समाज आहे, त्या पावरा समाजातली जी मुलं आहेत ती पावरा भाषेमध्ये बोलतात. आपली पुस्तकं आहेत मराठीत, प्रमाण भाषा, शिक्षक शिकवतात मराठीत, त्यांना ती भाषा समजत नाही. आपण इंग्लिश वगैरे बद्दल बोलतच नाहीत, हिंदी बद्दल नाही, मराठी त्यांना समजत नाही फारशी. मग त्यांनी शिकायचं कसं, ते का म्हणून वर्गात येतील? तर हा एक खूप मोठा एरिया आहे जिथे शिक्षक काम करू शकतात. काही शिक्षक काम करत आहेत की पुस्तकं ट्रान्सलेशन करणे त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये डिक्शनरीज तयार करणे. असं जर काही आपल्याला प्रयोगशील काही गोष्टी करता आल्यात, अर्थात याला तुम्ही NGOच्या माध्यमातून CSR मध्ये तुम्ही जाऊ शकता, तिथे फंडिंग्स अवेलेबल आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे जे तुम्हाला फंड, म्हणजे आर्थिक तो तुमचा प्रश्न आहे तो मिटू शकतो इथे. आणि शासन सुद्धा अशा वेळेला हात समोर करतं, मदत करू शकतो. निश्चितपणे. तर हा एक इथे महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. सर, आणखी एक फोन आलाय, तो घेऊया. चित्रा बोलतायत नाशिकहून. बोला चित्रा, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. हां, मी स्वतः एक प्रायमरी टीचर आहे. मुलांसाठी असे काही ॲप आहेत का जेणेकरून मुले कृतीशील होतील असं? अच्छा. येस, एक्झॅक्टली. आत्ताची मुलं ही खूप टेक्नोसॅव्ही आहेत.
त्याच्यामुळे जर शिक्षकांनी आणि आहेत ॲप्स, एज्युकेशनल ॲप्स खूप आहेत, तर मी याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडतो हा मुद्दा की ॲप्स आहेत, तुम्हाला ते गोथ्रू केलं तरी मिळून जातील, पण शिक्षकांनी स्वतः ॲप्ससुद्धा डेव्हलप करू शकतात, एज्युकेशनल ॲप्स. तुमचा विषय आहे तर कंटेंट डेव्हलपर ज्याला म्हणतो, डिजिटल कंटेंट डेव्हलपर, हे तुम्ही एज्युकेशनल ॲप स्वतःच्या विषयासाठी डेव्हलप करू शकता. व्हॉट्सॲपच्या थ्रू तुम्ही शिक्षण देणं घेणं हे तुमचं चालू राहू शकतं. हे मुलांना आवडतं. जर तुम्ही सोशल मीडिया थ्रू त्यांना शिकवलं तर दे एन्जॉय इट. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर शिक्षकांनी आता डिजिटल लर्निंगमध्ये CD डेव्हलप करणे, DVD डेव्हलप करणे, प्रेझेंटेशन डेव्हलप करणे, या गोष्टी केल्या तर ते खूप चांगल्या पद्धतीने अध्ययन आणि अध्यापन जी प्रक्रिया ती खूप प्रोडक्टिव्ह होऊ शकते. त्याच्यातनं रिझल्ट चांगले मिळू शकतात. निश्चितपणे. आणखी एक फोन आला, तो घेऊया. पवन बोलतायत हिंगोलीहून. बोला पवन, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. म्हटलं मॅडम, माझं BE झालेलं आहे, पुढं शिक्षण होण्यासाठी काय करावं लागेल? शिक्षक होण्यासाठी प्रयत्न करताय का? येस. BE झालं असेल तर तुम्हाला डिग्री कॉलेजला जर शिकवायचं असेल तर तुम्हाला PG करावं लागणार आहे, ME करावं लागणार आहे, आणि पुढे परत PhD हा एक पुढचा टप्पा आहेच, तुम्हाला तो करता येऊ शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की कुठल्या तरी कॉलेजमध्ये जाऊन काम करण्याच्या ऐवजी तुम्ही परत इंजिनिअरिंगचे असे अनेक विद्यार्थी असतात की त्यांना तो विषय समजलेला नसतो, त्यांच्यापर्यंत चांगले लर्निंग मटेरियल प्रोव्हाइड झालेलं नसतं, तर तुम्ही ते डेव्हलप करा. तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा लर्निंगचे काही कोचिंग तुम्ही घेऊ शकता, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. जर टिपिकल त्या कॉलेज लेवलमध्ये जर तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन त्यातनं करावं लागणार आहे. बरोबर. आणि त्यातनं मग तुम्ही शिक्षकी या पेशाकडे येऊ शकता. सर, पण आता असे अनेक आहेत, म्हणजे विद्यार्थीच म्हणूया आपण त्यांना, त्या लोकांना की ज्यांचं 10वी-12वी अगदी एवढंच शिक्षण झालेलं आहे, पण खूप तळमळ आहे, ज्यांना समाजाप्रती किंवा समाजसेवेची तेवढी त्यांना आवड आहे आणि त्यांना या शिक्षणाच्या प्रवाहात यायचं असेल, तर मग त्यांच्यासाठी काय मार्ग खुले आहेत? येस, त्यांना जर शिक्षणाच्या प्रवाहात यायचं असेल आणि 10वी-12वी नंतर, तर ॲक्च्युली डिप्लोमा कोर्सेस सुद्धा काही उपलब्ध आहेत. इग्नोचे डिप्लोमा कोर्सेस आहेत, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे डिप्लोमा कोर्सेस आहेत. BEd ते करू शकतात, DEd करू शकतात. मुक्त विद्यापीठातनं BEd तुम्ही करू शकता, म्हणजे तुमचं काम सांभाळून तुम्हाला BEd करता येऊ शकेल तिथून. पण पॅशनेट जर तुम्ही असाल टीचिंगबद्दल तर तुम्ही ह्या डिग्री तर घेऊ शकता, पण तुम्ही समाजामध्ये जाऊन शिकवायला सुरुवात करा. बरोबर. अनुभवातनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजत जातील आणि या गोष्टी होत जातील. पण DEd BEd करण्यामागे एक असं कारण असतं की ह्या डिग्रीजमुळे काय होतं की ग्रूमिंग थोडीशी होते की कसं शिकवायचं, स्टेज डेअरिंग वाढतो. हा या कोर्सेसचा खूप मोठा फायदा आहे. मॉबला अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवता, हा त्याच्यातनं एक मोठा फायदा आहे. पण याच्यात अजून एक दुसरा एक याचे ब्लॅक साईड म्हणा किंवा थोडी डार्क साईड म्हणत याची, की याच्यामध्ये असं होतं की बऱ्याचदा आता अलीकडे काही ठिकाणी असं आहे की सोयीनुसार BEd करण्याचे ट्रेंड वाढत आहे, जमेल त्यावेळेला कॉलेजला जायचं. मग असं जर तुम्ही DEd किंवा BEd केलेलं असेल तर मग मात्र थोडंसं तुम्ही ॲक्च्युअल फील्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते समजतच नाही की कसं शिकवावं, आणि मग रिझल्ट ओरिएंटेड हे मार्केट आहे. मग तिथे जर तुम्ही स्टेजवर जाऊन जर त्या पद्धतीने रिझल्ट देऊ शकला नाही तर मग परत बेरोजगारी वाढते. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जो कोर्स करणार आहात, ज्या पद्धतीने शिकणार आहात, ते फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट असलं पाहिजे, डेडिकेटेडली असलं पाहिजे. सर, जाता जाता एकच प्रश्न मला विचारायचा ते म्हणजे की अनुभव हाच खरं तर खूप मोठा शिक्षक आहे. तुमच्या मते शिक्षक कसा असावा? येस, मला असं वाटतं की शिक्षक अशी काही त्याची व्याख्या तर नाही करता येणार आहे, ती बदलत्या समाजानुसार बदलत जाणारी व्याख्या आहे. पण शिक्षकासाठी 3 तत्व असावीत असं मला वाटतं. एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तो डेडिकेटेड असायला पाहिजे, त्याला आवड असली पाहिजे त्या फील्डची. म्हणजे मी बोललो तसं की पॅशन त्याचं टीचिंगच असलं पाहिजे, आणि प्लॅन A प्लॅन B सुद्धा टीचिंग असलं पाहिजे. डिग्निटी त्याला मेंटेन करता आली पाहिजे, म्हणजे अनुदानितलं मिळत नाही मग म्हणजे विनाअनुदानितची जॉब आहे, मग किती एक्सप्लॉइट होतो आहे, पगार नाही, अशा परिस्थितीत काम किती वेळ करायचं हे विचार त्याला करावा लागणार आहे, कारण त्याच्यामुळे त्याचं सेल्फ इस्टीम कमी होत जातो आहे. आणि डिफरन्स, डिग्निटी विथ डिफरन्स, काहीतरी तुम्हाला आता वेगळे मार्ग क्रिएटिव्हली करावं लागणार आहे, जे मुलांना आवडेल, जे समाजाला आवडेल. औपचारिक शिक्षणाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्हाला आता रिझल्ट द्यावे लागतील, तरच शिक्षक हा आता समाज शिक्षक होऊ शकेल. निश्चितपणे. सर, धन्यवाद, तुम्ही इथे आलात. आणि शिक्षकी पेशा नेमकं याच्यातलं करिअर कसं आम्ही निवडायचं, पण त्याबरोबरीने या सगळ्या कशा वाटा चोखंदळायच्या हे सुद्धा आम्हाला एवढं छान पद्धतीने सांगितलं, त्याबद्दल खरंच आभार. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला मात्र विचारा लाईव्ह या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटायचं आहे, नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयासोबत. पण सध्या इथेच थांबूया. नमस्कार.